ए, तुला मी मम्माच्या रूम मध्ये जाऊ सुद्धा नाही देणार हा? मी रूम लॉक केली आहे. दुसरं काही सुचतच नाहीये का तुम्हाला? झालं गेलं ते. आता कोण ती नवीन छोटी सून घरात येणार आहे? तिची काही पडलेली नाही का तुम्हाला? मला तर धक्क्यांवर धक्के बसतायत. हे ना, हे सगळं तू या घरात आल्यापासून होत आहे. अरे हे लोक वत्सलाला ऍडमिट करायला गेलेत की अनिकेतचं लग्न लावून द्यायला? काय चाललंय? फोन का उचलत नाही कोणी? ही अनिकेतची ती फॉरेनची मैत्रीण तर नाही ना? नाही म्हणजे ती आली आणि तिच्याशी परस्पर लग्न केलं की काय अनिकेतने? नाही नाही, कोण आहे ही छोटी सून? निकेत, माझा मान राखलंस तू. अशा कठीण प्रसंगामध्ये स्वतःचं ध्येय, स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून तू कुटुंबासाठी उभा राहिला. खूप अभिमान आहे मला तुझा. खऱ्या अर्थानं माझं नातू मोठा असतो. तुझे आई वडील असते ना तर त्यांना खूप अभिमान वाटला असता. तू फक्त वत्सलाची काळजी नाही घेतलीस तर तुझी घट्ट मैत्रीण छवी या संकटात तिच्याबरोबर उभा राहिलास. तिची जबाबदारी घेतलीस तू. सोपं नसतं रे हे. सुखाने संसार करा. अनिकेत, छवी, अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला, लग्न झालं ना, आता गृहप्रवेश करूया. बायाजी, मी थांबतो इथेच. तुम्ही जा सगळेजण घरी. अरे दा नको, ऐक मी थांबतो, तुम्ही सगळे जा घरी. नक्की? हो बर, काही लागलं तर मला लगेच फोन कर. मी रात्री येईनच. हा, चालेल. माईची काळजी घे. चल. चल. चला, आज चला. अगं शांभवी, ए शांभवी, लवकर ये. आले आले. अनिकेत कोणाशी लग्न करून आलाय देव जाणे. हिच्यासारखी ध्यान नको असायला. हे काय अशी झालीस? अगं औक्षण ताट आणायचं होतं ना. देवी आईची पालखी आली दारात आणि राजगुरूंची सूने घरी आली आहे. ही राजगुरूंची सून.